मित्रांनो नवीन रेशन कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा मित्रांनो, हे नवीन रेशन कार्ड काढायचा अर्ज आहे। इथे कुटुंबातील सर्व सदस्यांचे जे पासपोर्ट साइज फोटो असतील ते चिटकून घ्या। तसेच आपलं जे नाव आहे ते नाव सुद्धा संपूर्ण अर्जदाराचे नाव ठिकाणी नाव लिहायचं आहे। विभाग तालुका जे आहे, मंडळ, जिल्हा जो कोणता आहे तो लिहा। अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहा। तसेच पूर्ण जो पत्ता आहे तो लिहा। खाली या बॉक्स मध्ये काय लिहायचं पहा मित्रांनो, या बॉक्स मध्ये अर्जदाराचे व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणारे ज्या व्यक्ती म्हणजे तुमच्या घरातील जेवढे तुमचे सदस्य आहेत त्यांची नावे लिहा। अर्जदाराशी नाते काय आहे ते लिहा आणि जन्मदिनांक लिहायचा आहे मित्रांनो। तसेच मोबाईल क्रमांक, व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न किती आहे, तसेच आधार कार्ड क्रमांक आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड क्रमांक लिहायचे। बँकेचे नाव आणि बँक खाते क्रमांक इथे लिहायचे आहेत। तसेच पुढे माहिती अशी दिलेली आहे की कुटुंबातील सर्व जे व्यक्ती आहेत सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे। म्हणजे इतर सुद्धा माहिती आपल्याला त्याच्यामध्ये द्यायची आहे। शिधापत्रिका अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य दिव्यांग आहे का ते असेल तर हो करा, नसेल तर नाही करू शकता मित्रांनो। तसेच शिधापत्रिका अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त आहे का, हो किंवा नाही लिहायचं आहे मित्रांनो। तसेच घरगुती स्वयंपाकाचा गॅस आहे का, असेल तर होय करा आणि जर नसेल तर नाही करू शकता मित्रांनो। तसेच नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी निवासीचा पुरावा म्हणून तुम्ही काय काय जोडू शकता पहा। भाडे पावती, टेलिफोन, मोबाईल देयक, आधार कार्ड, बँक पासबुक, तसेच LPG जोडणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तुम्हाला नवीन म्हणजे आपला जो राहण्याचा पत्ताचा पुरावा आहे म्हणून तुम्ही घेऊ शकता। तसेच नवीन पुरवठा शिधापत्रिका मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालीपैकी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे। एक म्हणजे आधार कार्ड लागतं, तसेच पॅन कार्ड, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स आणि शासकीय ओळखपत्र, कार्यालयीन व इतर। ओके, असा हे फॉर्म आहे। या फॉर्मचा जो PDF आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतो, तिथून डाउनलोड करून हा भरून संबंधित तुमच्या तहसील कार्यालयात जमा करून आणि सर्व आता लागणारे कागदपत्रे काय काय मित्रांनो ते पाहूत। मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। पहा, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे। नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट खालीलप्रमाणे बघा। ते मी सांगितलेला जो अर्ज आहे तो अर्ज भरा। ते संपूर्ण कसा भरायचा तो मी सांगितलेला आहे। तसेच आता अर्जदार यांचे नावे, कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तुम्हाला प्रतिज्ञापत्र सुद्धा लागणार आहे। तसेच राहत्या घराचा वीज बिल जे आहे त्याची प्रत किंवा झेरॉक्स लागणार आहे। रहिवासी बाबतचा जो पुरावा आहे तो सुद्धा लागणार आहे मित्रांनो। 5वं, स्वतःच्या घराचा उतारा किंवा कर पावती लागणार आहे मित्रांनो। तसेच महत्त्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे मित्रांनो। उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे। आधार कार्डचे झेरॉक्स, सर्वांचे सदस्यांचे मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डचे सुद्धा झेरॉक्स लागणार आहेत मित्रांनो। तसेच अर्जदाराच्या घरात तुम्ही राहत असलेल्या घराची समिती पत्र सुद्धा लागणार आहे आणि एक बँक खाते सुद्धा त्याचे झेरॉक्स लागणार आहे। तसेच गॅस एजन्सीचा दाखला, जर गॅस असेल तर गॅसचा जो हे असतो आपण काय म्हणतो त्याला पुस्तक, तो सुद्धा त्याची झेरॉक्स लागते। तसेच तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांची चौकशी अहवाल त्या फॉर्म सोबत जोडावा आणि संबंधित आपल्या जो काही तुमच्या संबंधित तहसील कार्यालय असेल तिथे जाऊन जमा करावा आणि काहीच दिवसामध्ये तुम्हाला जे नवीन रेशन कार्ड आहे तो नवीन रेशन कार्ड मिळेल। हा होता संपूर्ण प्रक्रिया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।